बघालोय सुनबाईंची. कुठं आहेत त्या? काय गाडीत बसले का काय? हा, आणि त्या सारंगने कुठं लावली आहे गाडी? ए सारंग, गाडी इथं. नाहीतर असं करूया, आपणच तिकडे जाऊया. हा चला चला. ए वाजवा रे वाजवा. हा चला. थांबा थांबा आई साहेब. का? मास्तरीनबाई गाडीत नाही आहे. मग कुठं आहेत त्या? तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. आधिपती यार गप का झालास? कुठे सुनबाई? कवा एकदा भेटतोय असं झालंय बघ. अधिपती बघितलं सा नव? ताईनं बघा सुनबाईच्या स्वागतासाठी केवढी मोठी तयारी केल्या. नाही म्हणजे सुनबाईच्या मनात जरी राग असला का नाही ताईबद्दल, तरी ताईच्या मनात लई प्रेम आहे बघा. अधिपती तुम्हाला माहित आहे, सुनबाईच्या आवडीचा स्वयंपाक बी करायला लावलाय बघा ताईनं. आणि हा, ताई स्वतःच्या हाताने खीर बी करणार आहे. आता करणार. सुनबाईंसाठी काही गोडधोड नका करायला. इतक्या दिवसांनी सुनबाई घरला येतात. त्या घरच्या लक्ष्मी आहेत त्या. नाही आता आमच्या दोघींमध्ये कुरबुर झाली असेल, पण काय आता घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागणारच. हा पण अधिपती, आम्ही ठरवलंय या पुढं सुनबाई म्हणतील तसंच करायचं. त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होऊ द्यायचं. पण आहेत कुठं त्या? दुसऱ्या गाडीनं येतात काय? काय झालं? अक्षरा कुठे आहे? तिला आणायला गेला होता ना? नाही नाही, स्पेशल गाडीतून येणार आहे वाटतं सुनबाई. चला आपण गेट पाशीच उभं राहूयात. हा तू हो पुढं. ए वाजवा रे वाजवा. काय कोणीकडे जायची गरज नाही. मास्तरीनबाई काय माझ्याबरोबर आलेलं नाहीत आणि येणार बी नाहीत. अधिपती आई साहेब थांब थांब. अक्षरा परत येणार नाहीये म्हणजे? तू तिला आणायला गेला होतास ना? हा, काय झालं काय तिथं? बोला इराबाई. हॅलो मॅडम, काम फत्ते झालंय. आपलं ठरलं होतं तसंच केलंय सगळं. अरे वा, एक नंबर काम केले की तुम्ही. याचा योग्य मोबदला मिळेल तुम्हाला. अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. बाय द वे, अजून एक खबर आहे. कसली? ताई चक्कर येऊन पडली आहे आणि काय? आणि हॉस्पिटलमध्ये तिला कोण घेऊन गेलंय माहिती आहे? कोण? मदन. मदन? हो मदन, ताईचा शाळेचा मित्र, एकदम बेस्ट फ्रेंड. अमेरिकेवरनं आलाय. तो भारतात आलाय ते आपल्या पथ्यावरच पडलंय. तोच तिच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये आणि खूप काळजी घेतोय तिची म्हणे. ठीक आहे, अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. पण तेवढं मोठ्या मोबदल्याचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. तुमचा मोबदला तुम्हाला घरपोच मिळेल. मॅडम, कोण आलंय तुमच्या बरोबर? मिस्टर आले असतील तर त्यांना आत बोलवा आता. नाही, मिस्टर नाही आले. अक्षू, आई, तू तू अगं हो, म्हणजे बाबांनी फोन केला मला म्हणून आले मी. अच्छा, बाबा पण ना कशाला उगाच तुला सांगितलं. आई, एवढं काही झालेलं नाहीये. आपण कोण? डॉक्टर, मी अक्षराची आई आहे. या, बसा बसा. काय ग, अशी कशी काय चक्कर आली तुला पुन्हा? चेहरा बघ कसा सुकलाय तुझा.
आई अगं खरंच काही झालेलं नाही एवढं. नाही कसं खूप स्ट्रेस घेतलेला दिसतोय तुम्ही. मी आता तुम्हाला काही गोळ्या आणि औषधं लिहून देते, त्या घ्या वेळेवर. एका आठवड्याने पुन्हा चेकअपला या. पुढच्या वेळेस ह्यांच्या मिस्टरांना घेऊन या. पण काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना डॉक्टर? आता तरी नाही, पण काळजी घ्यावी लागेल. एकसारखं चक्कर येणं बरोबर नाही. आराम आणि झोप व्यवस्थित झाली पाहिजे. एका आठवड्याने पुन्हा या तुम्ही. हो. आईसाहेब ते आम्ही बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. असं काय झालंय? नाही काय काय झालं नाही, नसेलच म्हणा, भ्रम असेल तो आमचा, खोटंच असेल. म्हणजे माझं मन दुबळं झालं म्हणून मला ते तसं वाटलं असेल. मी जे काय बघितलं ते तसं नसणार. मास्तरीनबाई चांगले आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर, एवढं मला माहिती आहे. काय बघितलं तुम्ही? बघितलं म्हणजे दिसलं. काय दिसलं? नाही नको आईसाहेब, काही विचारू नका, जाऊ दे. बोला की काय दिसलं ते. काय जाऊ दे, कधीतरी डोळे दगात येतात की माणसाचे, आहे की नाही? अधिपती काय दिसलं ते सांगा तरी. अधिपती सांगा की काय दिसलं. काय नाही, अधिपती बेसावत क्षणी पकडलं तुम्ही आत्ता आम्हाला. त्या मदनचा इशा आहे काय?